हॅलो. हाय डिअर स्टुडंट, कशा आहात? तब्येत व्यवस्थित आहे ना सगळ्यांची? तर आजपासून आपण टीचिंगला चालू करणार आहोत. हे आपलं पहिलं लेक्चर्स असणार आहे, ऑनलाईन लेक्चर. मागच्या लेक्चरला आपण एक आढावा घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये काय कंटेंट आहेत, इंट्रोडक्शनमध्ये काय आहे, टेक्स्टबुकबद्दलची थोडीशी माहिती आपण घेतली होती. आज आपण डायरेक्ट टीचिंगला चालू करणार आहोत. तर सर्वप्रथम बघा, 12th स्टँडर्डचं इंग्लिश देअर आर 2 कंटेंट आहेत. फर्स्ट वन अबाउट रिटन एक्झाम, सेकंड वन अबाउट ओरल एक्झाम. रिटन एक्झाम जी तुम्ही फायनली फेब्रुवारीला देता, यावेळेला बघू आता काय कशा पद्धतीने नियोजन होते. ते 80 मार्क्स आहेत. त्या 80 मार्क्समध्ये तुम्हाला हे 4 पार्ट्स दिलेले आहेत. या 4 पार्ट्सपैकी प्रत्येकाला एक वेटेज दिलेलं आहे. हे किती मार्काला येणार, हे किती मार्काला येणार, हे किती मार्काला येणार, हे किती मार्काला येणार. त्याचा मी तुम्हाला एक चार्ट ऑलरेडी दिलेला आहे. या 80 मार्क्समध्ये प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल, ड्रामा. सेकंड वन अबाउट 20 मार्क्स, ओरल 20 मार्क्सचे असणार आहे. त्याच्यामध्ये स्टोरीज, पोएट्री, पॅरेग्राफ, सेंटेन्सेस, देअर आर डिफरंट पार्ट्स. त्यातलं म्हणजे त्या वेळेला ऐच्छिक आहे ते. त्या वेळेला तुम्ही एखादा कंटेंट त्यातला घेऊ शकता आणि त्याच्यावर 20 मार्क दिले जातात. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला आता हे लक्षात यायला पाहिजे की यू हॅव 80 + 20 मार्क्सचा इंग्लिशचा पेपर असणार आहे. देर इज अ नो ABCD, कोडिंग नसणार आहे. डायरेक्ट सगळ्यांसाठी एकच क्वेश्चन पेपर असणार आहे. अजून तरी एवढीच माहिती आहे आमच्याकडं. पुढच्या वर्षी म्हणजे येणाऱ्या तुमच्या पेपरला काय होईल डोंट नो. पण सध्या तरी 80 + 20 मार्क्सचा सिंगल वन पेपर तुम्हाला दिला जाणार आहे. तर मी आय जस्ट ड्रॉ अ 1 स्क्वेअर द प्रोज. तर आपण आज प्रोज सेक्शनपासून सुरुवात करणार आहोत. तर आपण बघूया प्रोज मीन्स व्हॉट. नाउ लुक ॲट हिअर प्रोज सेक्शन. प्रोज मीन्स लेसन. मराठीमध्ये गद्य, पद्य असे जे प्रकार असतात त्यापैकी प्रोज म्हणजे धड्यांचा प्रकार. आता या धड्यांमध्ये काय काय असू शकतं? धडे लिखाणाचे लेखक जे असतात ते काही वेळेला मेल असतात, काही फिमेल असतात, काही वेळेला असंच अनामिक आर्टिकल लिहिलेलं असतं ते तुमच्यासमोर येतं. या सगळ्याचा एक सब्जेक्ट वेगळा वेगळा असतो. देर आर डिफरंट टाईप्स ऑफ सब्जेक्ट. त्याची कधी कधी स्टोरीज असतात, कधी कधी रिअल एक्सपिरियन्स असतो, कधी इमॅजिनरी असते. एव्हाना ह्याच्यापेक्षा एक वैज्ञानिक माहिती असते, सायंटिफिकली प्रूफ केलेल्या असतात काही गोष्टी. काही गोष्टी वॉर्सशी रिलेटेड असतात, काही गोष्टी कंट्रीशी रिलेटेड असतात. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भाने आलेला एखादा लेख, एखादी स्टोरी, हे तुम्हाला प्रोज या सेक्शनमध्ये कंटेंट एक्सप्लेन केले जातात. तर आपल्याला यावर्षी 8 लेसन्स आहेत. तर त्या लेसनची माहिती आपण आता बघणार आहोत. ओके, इफ यू हॅव द टेक्स्टबुक देन यू लुक ॲट हिअर द सेक्शन 1. सेक्शन वाईज तुम्हाला दिलेले आहेत. या सेक्शनमध्ये देअर आर 1 2 3 4 5 6 7 8 टायटल्स आहेत. या टायटल्समध्ये, या स्टोरीजमध्ये, प्रत्येक स्टोरीमधून तुम्हाला वोकॅब्युलरी म्हणजे शाब्दिकदृष्ट्या काय काय मिळणार आहे, लँग्वेज स्टडी काय आहे, पोएटिक डिव्हायसेस काय काय आहेत, रायटिंग स्किल त्याच्यामध्ये काय येणार आहे, एक्सप्लेन करायचं आहे, काय करायचं आहे, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज, प्रोजेक्टर्स म्हणजे या अलीकडच्या 1-2 वर्षातला जो सिलॅबस करिक्युलम जो स्केच केलेला आहे त्याच्यामध्ये स्टुडंटच्या ॲक्टिव्हिटीला जास्त प्रोत्साहन दिलेलं आहे. व्हॉट यू थिंक, हाऊ यू थिंक, व्हॉट यू रिॲक्ट, हाऊ यू रिॲक्ट व्हेन यू लिसन केअरफुली समवन स्पीच, समवन्स आर्टिकल, समवन एक्सपिरियन्स. सो व्हॉट इज युअर आयडिया अबाउट दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू, हे फार महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला हा एक मुद्दा दिलेला आहे. व्हॅल्यूज लाईफ स्किल. व्हेन यू रीड द लेसन, व्हेन यू अंडरस्टँड द लेसन, व्हॉट स्किल्स यू आर इन युअर माइंड. कोणत्या स्किल्स आहेत तर ह्या प्रत्येक लेसन वाईज त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. नाउ लुक ॲट हिअर देअर आर 8 प्रोज सेक्शन्स. फर्स्ट वन, ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे, R.K. Narayan, Indian poet. On saying please, Alfred George Gardner. The Cop and the Anthem, O. Henry. Big data, big insight. This one is the article, okay. I just explain you that when you read the stories,
there are different types of subject, some on article, some on real life, some on imaginary. Now this one is the only article, big data and big insight. So here they didn't write the writer's name. Okay, The New Dress, Virginia Woolf. Into the Wild, Kiran Purandare, again Indian poet. Why We Travel, Siddhartha Pico, Raghavan Iyer. Voyaging Towards Excellence, Achyut Godbole, again Indian writer. Okay, now you understand 8 lessons, 8 prose, and 7 different writers, and we understand what is in their mind and how they are important, because this one is our syllabatic information, but in information we have lots of idea about new technology, even some humanism, even some great qualities, even some technology explanation, some real experience. Kiran Purandare explained that the Into the Wild, how they survive their life. So one by one we explain about the 8 lessons. Okay, now first we look at the An Astrologer's Day by R.K. Narayan. Before I start An Astrologer section 1, I just explain you that icebreaker. Break means what? You cut down. आईसब्रेकर मीन्स जसं आपण एखाद्या गावाला जायच्या आधी त्या गावाची बसची किंवा गाड्यांची चौकशी करतो, किती किलोमीटर आहे, तिथे गेल्यानंतर कुठं जायचं आहे, कुठं राहायचं आहे, या सगळ्या गोष्टींची आपण थोडीशी आधी माहिती घेतो. दरवेळेलाच घेतो असं नाही, पण मॅक्झिमम वेळेला आपल्याला तिथली गोष्टींची माहिती असणे आवश्यक असते. लाईक दॅट ॲन ॲस्ट्रॉलॉजर डे, वी डोंट नो हू इज द रायटर, वी डोंट नो व्हॉट इज द कंटेंट. So before that we just have different types of questions, icebreakers. These icebreakers help you to reach your writer's point of view. Now look at here. Discuss with your partner and complete the activity. Now these are the activities. 1, 2, 3, 4. 4 activities are there. First one, what are your strengths? Now strength म्हणजे थोडक्यात काय आहे की आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात किंवा स्ट्रेंथ काय आपलं. काही मुलींना आर्ट्स आवडतं, काही मुलींना कॉमर्स, काहींना सायन्स आवडतं. सो त्याच्यानुसार तुमच्या त्या काही हॉबीजना, काही छंद किंवा याच्यापेक्षा वेगळं आपण करिअरच्या दृष्टीने एखाद्या गोष्टीकडे बघतो. काही मुलींना अभ्यासात अजिबात इंटरेस्ट नसतो, पण त्यांचा आर्ट्सकडं म्हणजे क्राफ्ट्सकडं फार कल असतो. याचा अर्थ त्यांचा तिकडं कल आहे, ते त्यांची स्ट्रेंथ आहे. एखाद्या मुलीला कम्प्युटरमधलं नॉलेज लगेच कॅप्चर होतं, सो तिची स्ट्रेंथ ती आहे नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याची. ओके, एखाद्या विद्यार्थिनींना एखादा लेसन समजला की पटकन कळतो, पण एखाद्या व्यक्तीला 2-2, 3-3 वेळा वाचावं लागतो. म्हणजे थोडंसं त्यांच्या स्ट्रेंथच्या उद्देशानं एखाद्या मुलीला घरातला स्वयंपाक पटकन सगळं आत्मसात लवकर करता येतो. एखाद्या मुलीला साधा चहासुद्धा करायला एक भरपूर वेळा प्रॅक्टिस लागते. सो इट्स डिपेंड ऑन युअर capacity, your strength. Okay, so first they explain that your strength, why do you feel so, dream career. Now first they completed painting and drawing. The person, the example is taken for that person that his or her strength is painting and drawing. Why do you feel so? त्याला असं का वाटतं? Can visualize and express. मीन्स ही थिंक दॅट की त्याची जी काय स्ट्रेंथ आहे ती कॅन व्हिज्युअलाइज अँड एक्सप्रेस, त्यात करता येते, एक्सप्रेस करता येते. ड्रीम करिअर काय आहे? कमर्शियल आर्टिस्ट और कार्टूनिस्ट. म्हणजे पेंटिंग अँड ड्रॉइंगमधून तुम्ही तुमचं करिअरच्या दृष्टीने काय विचार करू शकता, तर कार्टूनिस्ट होऊ शकता, कमर्शियल आर्टिस्ट होऊ शकता. इवन आता अलीकडं लहान मुलं जे पोगो बघतात, जय भीम बघतात, आणि अजून काय आहे की सिंघम असतो, भरपूर काय काय आहेत लहान मुलांचे, ते सगळे ॲनिमेटेड आहेत मुलींना. सो दीज ॲनिमेटेड ऑल्सो, इट इज ऑल्सो सम पार्ट ऑफ अवर पेंटिंग अँड ड्रॉइंग. ओके, सो लाईक दॅट यू कम्प्लिटेड दीज 3. I just get the one example, teacher.
स्ट्रेंथ काय आहे? आय जस्ट वॉन्ट टू लाईक फॉर द टीचिंग. व्हाय डू यू फील सो? बिकॉज आय एक्सप्रेस मायसेल्फ इन फ्रंट ऑफ द मॉब. मला इतरांच्या समोर मला स्वतःला मांडता येतं. ड्रीम करिअर काय आहे? यू जस्ट एक्सप्रेस युअर थॉट्स इन फ्रंट ऑफ द मॉब अँड दिस वन इज अ टीचर, प्रोफेसर, इवन डॉक्टरेट डिग्री मिळवू शकता. सो ड्रीम करिअर. तो नेक्स्ट 2 levels you express that. Okay. Second question. The scene in a local market of a village or town or city is very attractive. People with a different occupations sell their wares. Discuss with your partner the varieties of activities at the local market. लोकल मार्केटमध्ये भरपूर जण आपण जातो, इव्हन अलीकडे कमी झालो आहे पण जातो. तर त्या लोकल मार्केटमध्ये सेलिंग करणारे वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. सो मार्केट हा सगळ्याच ठिकाणी आहे, विलेजेसमध्ये आहे, सिटीमध्ये आहे, टाऊनमध्ये आहे. बट डिफरंट टाईप्स ऑफ सेलर्स वी जस्ट लुक ॲट हिअर. सो कोणते कोणते सेलर तुम्ही बघता ते तिथं लिहायचे. पहिला दिला आहे त्याने सेलिंग फ्लावर, सेलिंग ग्रोसरी, सेलिंग न्यूजपेपर सेल करणारे असतात, सेलिंग व्हेजिटेबल्स, भाज्या विकणारे असतात. ओके. सो लाईक दॅट यू कम्प्लीट हिअर. थर्ड वन. In a village, town or city, it is quite a common sight to see an astrologer sitting by the roadside with his professional equipment. Discuss with your partner and list the requirements for his trade. त्याच्या ट्रेडसाठी म्हणजे तो जो ॲस्ट्रॉलॉजर आहे. नाव दिस वन इज आवर main story, astrologer. Now here is the question is that in your village, town or city there are one person who we call as a astrologer. He has his different types of equipment म्हणजे त्याच्या त्या बिझनेससाठी किंवा त्याच्या त्या व्यवसायासाठी त्याला लागणारं वेगवेगळं साधने, साहित्य, त्याला प्रोफेशनल इक्विपमेंट्स म्हणतात. नाव लुक ॲट हिअर. टीचरचं प्रोफेशनल इक्विपमेंट्स काय असणार आहेत सांगा? डस्टर, चॉक, ब्लॅकबोर्ड, टेक्स्टबुक, नोटबुक, माईक. ओके. ना एखादा पेंटरचे इक्विपमेंट्स काय असणार आहेत? ब्रश, कलर्स, व्हाईट पेपर अँड रायटिंग पॅड एटसेट्रा. लाईक दॅट एखाद्या ॲस्ट्रॉलॉजरचे इक्विपमेंट्स काय काय असतात? त्यांनी त्यात दिलेलं आहे पॅरट, कार्ड एटसेट्रा. म्हणजे एक पिंजरात घातलेला पोपट, त्याच्यासमोर कार्ड असतात. हे आपण दृश्य मॅक्झिमम वेळा बघतो. तुम्हीही पाहिलं असेल. तर अजून त्याच्याकडं काय काय असतं? त्याच्याकडं वेगवेगळ्या कलरचे क्लोथ्स असतात. समटाईम्स दे हॅव अ कोकोनट, नारळाचा छोटासा एक भाग असतो की जो तो एक इमॅजिन करायला लावत असतो. ब्लॅक कलरची छोटी बाहुली असते त्याच्याकडं. इवन त्याच्याकडं त्या ह्याची माळ असते, रुद्राक्षाची माळ असते. त्यानं वेगळ्या कलरचे कपडे घातलेले असतात. सो यू राईट डाऊन दिस इक्विपमेंट्स. इथं तुम्ही इक्विपमेंट्स लिहायचे आहेत. नाव नेक्स्ट. देर आर सर्टन अनरिझनेबल बिलीफ अमंग पीपल लिव्हिंग इन आवर सोसायटी. अनरिझनेबल बिलीफ मीन्स ज्याला कारण नाही आहे, ज्याला तुम्ही सायंटिफिकली प्रूफ करत नाही आहे, प्रूफ करू शकत नाही आहे, बट यू are in your mind there is a one belief. Certain common events are linked with superstition and now here is called as a superstition. Everyone knows about the superstition means andhashraddha. List the such events, discuss the superstition linked with them and the mean of their erudition. Cat crossing your path. अजूनही बघतो आपण. जाताना मांजर एखादं कॅट क्रॉस केलं, मांजराने रस्ता क्रॉस केला तर आपण म्हणतो की आपलं काम होणार नाही. मी तर म्हणते त्याचं काम होणार नाही असं तो म्हटला तर. सो मॅन क्रॉसिंग युअर पाथ असं होईल. हे लक्षात घ्या की दीज आर द सुपरस्टिशन. अजून पण आपण म्हणतो संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडायचं नाही. ओके. उंबऱ्यावर उभं राहून शिंकायचं नाही. ओके. कधी कुणी काय मागितलं तर डावा हात पुढं नाही करायचा, उजवा हात पुढं करायचा. दीज आर द सुपरस्टिशन. ओके. ह्या वेगवेगळ्या सुपरस्टिशन आहेत त्या तुम्ही याच्यामध्ये लिहायच्या आहेत. पाल चुकली की खरं होतं. दीज आर द सुपरस्टिशन. देर इज अ नो एनी सायंटिफिकली प्रूफ. म्हणजे हे सायंटिफिकली प्रूफ नाही आहे
but there are hidden belief or relief in the some persons like that. the astrologer ही पण एक व्यक्तीच आहे की जी व्यक्ती त्याला स्वतःला एक वेगळ्या पद्धतीचा एंटरटेनमेंट होईल म्हणून हा व्यवसाय करायला लागले, बट तो व्यवसाय करताना तो कोणत्या पद्धतीनं इतरांच्या समोर येतो हे सगळं आपल्याला या लेसनमध्ये बघायला मिळणार आहे. तर आज आपण आईस ब्रेकर बघितलेला आहे मुलींनी. या आईस ब्रेकरमधनं यू जस्ट नोज दॅट हाऊ द ब्रेक अवर आईस, हा आईस आपण ब्रेक कसा केलेला आहे. तर हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. यू जस्ट कॅरी युअर वन नोटबुक विच कॅरीज ग्रामर, रायटिंग स्किल, पोएट्री अँड प्रोज. एकाच वहीमध्ये सगळं असावं. हे आज दिलेले हे क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे. याच्यातलं एखादं एक्झाम्पलचं क्वेश्चन नाही, आन्सर नाही आलं, देन यू आस्क मी पर्सनल चॅटिंग. आय थिंक यू अंडरस्टँड. अँड दीज आर द सिम्पल आन्सर्स. ओके, now the writer of the an astrologer, R.K. Narayan. So you just read out this paragraph and you explain what is the identity, what is the quality of the R.K. Narayan, how he faced different types of problems, how he searched his different types of books, how awards he won in his life, which book is so much favorite about surrounding people. So R.K. Narayan जो तुम्ही यूट्यूबला टाईप करायचं आहे आणि त्यांचं मालगुडी डेज हे एक नावाजलेलं आहे. तर ते मालगुडी डेज काय आहे? देर आर डिफरंट टाईप्स ऑफ पीपल. आपल्या अवतीभोवती पण वेगवेगळी लोकं असतात मुलींनो, की जी आपल्या एक वेगळ्या पद्धतीचा छाप पाडत असतात. म्हणजे आपण जाता जाता बोलून जातो, तो होय तसाच आहे तो. ती काय अशीच आहे, म्हणजे आनंदी, इतरांना मदत करणारी, असं जाता जाता आपण एखाद्याच्या क्वालिटीविषयी बोलून जातो. पण असे काही कॅरेक्टर्स असतात की त्यांना शब्दांमध्ये बांधण्याचं काम ही अशी लोकं करतात. सो R.K. नारायण यांनी सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या आजूबाजूला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं रेखाटन त्यांच्या लिखाणामधून केलेलं आहे. आणि त्यापैकीच एक आपण आज ॲन ॲस्ट्रॉलॉजर ही व्यक्ती बघणार आहोत. ओके, तुम्ही आईस ब्रेकर्स सॉल्व करायचं आहे, प्लस R.K. नारायण यांची इन्फॉर्मेशन जेवढी तुम्हाला काढता येते तेवढी ती काढायचे. एका आईस ब्रेकर झाल्यानंतर R.K. नारायण यांच्याबद्दलची थोडक्यात इन्फॉर्मेशन लिहून ठेवायची आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला R.K. नारायण यांची इन्फॉर्मेशन आणि ॲन ॲस्ट्रॉलॉजरला सुरुवात करणार आहोत. ओके, एनी डाऊट? काय डाऊट असतील, काही कळालं नाही असं वाटलं असेल, आवाज माझा आला नाही असा काही प्रॉब्लेम असेल तर तो मला पर्सनल चॅटला तुम्ही द्यायचा आहे, पाठवायचा आहे. काही शब्द कळाले नसतील तर ते मोबाईलवर गुगलला एक डिक्शनरी डाउनलोड करून ठेवा, जी तुम्हाला कोणत्याही वेळेला अवेलेबल होईल आणि कोणत्याही वेळेला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकेल. R.K. नारायण यांची इन्फॉर्मेशन तुम्ही चेक करून ठेवायची आहे, थोडक्यात लिहून ठेवायची आहे. आणि आपण नेक्स्ट लेक्चरला R.K. नारायण यांची पुस्तकामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन चेक करणार आहोत आणि पुढे लेसनला सुरुवात करणार आहोत. ओके, गुगल मीट किंवा झूम मीट घेतली नाही याच्यावर माझं असं मत झालेलं आहे की झालेलं लेक्चर हे सगळ्या मुलींना त्यांच्या योग्य वेळेनुसार त्यांना मिळावं. काही मुलींच्याकडं ऑन दी स्पॉट त्याच वेळेला मोबाईल अवेलेबल होत नाही, मग त्यांचा प्रॉब्लेम असा येतो की मग त्यांना परत ते कोण शिकवणार किंवा त्यांना कसं कळणार. आणि यासाठी मग मी माझा स्वतःचा व्हिडिओ करून तुम्हाला पाठवलेला आहे. आय होप यू अंडरस्टँड ईच अँड एव्हरी लाईन. इफ यू हॅव द प्रॉब्लेम देन यू आस्क मी ऑन माय पर्सनल चॅटिंग. हे परत मी सांगते, जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला पर्सनल चॅटिंगला विचारायचा आहे. मनामध्ये कुठलंही अज्ञान ठेवू नका. भले मी तुम्हाला आज काय शिकवलं काही नाही कळालं तरी मला फोन करा, मी परत सांग. इज दॅट क्लिअर? ओके ओके, बाय. काळजी घ्या, घरी राहा, स्वस्थ राहा.